एकविध आम्ही न धरो पालट, न संडू हे वाट सापडली, मनवनी केला पाहिजे सांभाळ, माझे बुद्धिबळ पाय तुझे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराज यांचा अतिशय महत्त्वाचा प्रसिद्ध जवळजवळ पाठ असलेला असा अतिशय महत्त्वाचा असा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ही भगवान परमात्म्यावर एक जबाबदारी टाकून आपल्या अंगावर जबाबदारी घेतात आणि आपली जबाबदारी कशी करणार पार पाडणार आहोत त्याचं चिंतन तुकोबऱ्या अभंगातून सांगतात. विठ्ठल अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी काही परिहार देणं आवश्यक आहे. आपल्या श्रीगोंद्याच नाही तर परिसरातल्या सगळ्याच आराध्य दैवत असणारं श्री साळवन माता भगवतीच्या दरबारामध्ये तिचाच असलेला हा शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्ताहातली माझ्याकडे आलेली पहिल्या दिवसाची सेवा समितीच्या वतीने सर्वांच्या वतीने आलेली आहे. उपस्थित सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत. गायनाचार्य मृदंगाचार्य पण ज्येष्ठच आहेत. तिथं उभे राहिले ज्येष्ठच आहेत, आहे की नाही. सगळे ऐकणाऱ्यामध्ये श्रोतृवर्गही ज्येष्ठ आहेत. सगळेच उपस्थित आहेत. कोणाचं नाव घेत नाही. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल आपल्या संस्कृतीमध्ये नवरात्राला फार महत्त्व दिलं जातं. संस्कृतीचा विचार करत असताना आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कमीत कमी वर्षातून 3 नवरात्र येतात. वर्षात 3 नवरात्र असतात. काही भागात 3ही नवरात्राचं चिंतन आहे. काही भागात एका नवरात्राला जास्त महत्त्व दिलं जातं. तसं पाहायला गेलं तर हे जे नवरात्र आहे ह्या नवरात्रात आपल्याकडे आत्ताशी कुठंतरी त्याचा प्रचार व्हायला लागला. तसं ह्या नवरात्राचा जास्त विचार गुजरातमध्ये आता बरं का. आणि आपल्या नवरात्राचा विचार जर केला, बऱ्याचशा भागामध्ये नवरात्र आपल्याकडे केलं जातं ते चैत्र महिन्यामध्ये. बघा पंढरपूर साहित्य तिकडे कुठे गेलं तर चैत्र महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात करतात. 3 प्रकारचे नवरात्र वर्षात येतात. पहिलं जे नवरात्र येतं नवरात्र त्याचा विचार जर केला तर पहिलं येणारं नवरात्र हे चैत्र वसंतोत्सवात येतं. दुसरं चैत्र महिन्यात येतं आणि तिसरं जे येतं त्याचा विचार जर केला तर हे शारदीय नवरात्र आहे. 3 प्रकारचे नवरात्र आहेत. का 3 नवरात्र आहेत त्याचा विचार जर केला तर विद्वानांनी असं सांगितलं की आपण आता हे जे नवरात्र करतोय किंवा कोणतंही नवरात्र करतो त्याचा ते विचार जर केला तर 3 टप्प्यामध्ये विचार आहे. 3 शक्तीचा विचार आहे. 3 शक्तीचं पूजन केलं जातं म्हणून नवरात्र 3 आणि 9 दिवसात आहेत. 3 शक्तीचं 3 दिवसाचं एका शक्तीचं पूजन सांगितलेलं आहे. पहिला विचार करत असताना सांगितलेलं आहे एक पहिली शक्ती आहे ती विचार जर केला तर शक्ती तिजवळ एक क्रियाशक्ती आहे, दुसरी द्रव्य शक्ती आहे, तिसरी ज्ञान शक्ती आहे. 3 प्रकारच्या शक्ती आहेत. एक ज्ञान शक्ती, द्रव्य शक्ती आणि क्रियाशक्ती. सगळ्या शक्ती एकमेकावरती अवलंबून आहेत महाराज. कारण का सगळं जगच निर्माण त्या शक्तीने झाले. ती जर नसल तर काहीच होत नाही. आणि एकदा का ती निर्माण झाली की मग सगळंच निर्माण होतं. पण तिला निर्माण करणं, शक्तीला निर्माण करणं सुद्धा एवढं सोपं नाही. बघा शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात शक्ती निर्माण होण्याकरता आधी काय करावं लागतं. विकार जावे लागतात बरं का. सगळे विकार घालवावे लागतात. पण ह्या शक्तीचं वेगळं आणखीन वैशिष्ट्य आहे. ती प्रगट झाली की विकार आपोआप नाहीसे होतात. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्या अभंगामध्ये जे वर्णन केलंय ती शक्ती प्रगट झाली. कशी प्रगट झाली. अनादि निर्गुण अनादि निर्गुण प्रगटले भवानी. प्रगट झाली. प्रगट झाल्यावर काय होतं एक गेलं. महिषासुर मर्दना लागुनी हे एक विकार ते जातात. म्हणून शक्ती प्रगट होणं सुद्धा फार महत्वाचं असतं.
म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, ऐसा जोगवा मागोनी ठेविला, जाऊनी नवस महाद्वारी फेडेला. बरं का, असा जोगवा मागितला. काय, हे सगळे विकार जावेत म्हणून 3 प्रकारच्या शक्ती आहेत. बघा, पहिल्यांदा क्रियाशक्ती आहे, काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं तरच तुम्हाला काहीतरी मिळणार आहे. बरं का, म्हणून पहिल्यांदा क्रियाशक्तीची उपासना सांगितली. आता ही क्रियाशक्तीची उपासना करत असताना या क्रियाशक्तीची मुख्य आराध्य देवता कोण आहे? क्रियाशक्तीची देवता सांगत असताना वर्णन केलेलं आहे, क्रियाशक्तीची जी देवता आहे ती कालिका माता आहे. बरं का, ज्ञानशक्ती नंतर येते, काहीतरी केलं तर ज्ञान होईल म्हणून ज्ञानशक्ती दुसरी सांगितली. ज्ञानशक्तीची आराध्य देवता सरस्वती माता आहे. आणि नंतर सांगितले द्रव्य क्रिया, ज्ञानशक्ती नंतर द्रव्य शक्ती. बरं का, काही केलं की ज्ञान येतं, ज्ञान आलं की मग पुढचं मिळतं, तसं येत नाही. बरं का, तिसरं सांगितले द्रव्यशक्ती. द्रव्यशक्ती म्हणजे महालक्ष्मी. म्हणून 3 प्रकारच्या शक्ती आहेत. पहिल्यांदा महाकालिका, नंतर महासरस्वती आणि मग सांगितले महालक्ष्मी. 3 प्रकारच्या शक्ती, 3 प्रकारच्या शक्तींची उपासना आणि मग दसरा आहे. बरं का, मग विजयादशमी आहे. 3 शक्तींचं प्रागट्य होतं. बरं का, आणि मग दसरा येतो, मग मोहरूपी रावण मारला जातो. बरं का, ह्या शक्तीने मारला जातो. असं ह्या 3 शक्तीचं 3 प्रकारच्या उपासना, आणि तिचं हे नवरात्र म्हणजे शारदीय नवरात्र आहे. या नवरात्राच्या संबंधाने विचार करत असताना शक्ती प्रगट झाली पाहिजे तर हे होत असतं. म्हणून शक्तीच्या संबंधाने हे नवरात्रात आपण दरवर्षी हा शक्ती मातेचा उत्सव करत असतो. त्यामध्ये हे पहिल्या दिवसात सेवा घेतलेल्या अभंगात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंगामध्ये भगवंताच्या चरणाजवळ जबाबदारी घेत असताना सांगतात, देवा आम्हाला तुला एक काहीतरी मागायचंय. कसं आहे महाराज, विचार जर केला तर आपण चिंतन करून पहा, काही गोष्टीचा विचार करत असताना प्रपंच नाही तर परमार्थ दोन्ही गोष्टीचा विचार केला तर काही गोष्टी मिळवणंही सोपं नाही आणि मिळालेल्या गोष्टी टिकवणंही सोपं नाही. बरं का, प्रपंचात विचार करा तुम्ही. आवाज जरा घुमतोय, जाऊ द्या, कळते का नाही काय नाही प्रपंचाचा विचार करत असताना काही गोष्टी मिळवणंही अवघड आहे आणि मिळालेल्या गोष्टी टिकवणंही अवघड आहे. बघा, प्रपंचात चिंतन करा, पैसा मिळवणंही सोपं नाही. बरं का, पण मिळालेला पैसा टिकवणंही एवढं सोपं नाही. बरं का, म्हणून तुकोबारांनी दोन्ही सांगितले, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. बरं का, पैसे मिळवणं जितकं कठीण आहे, खर्च पण नीट केला पाहिजे. या दातव्यमिति यद्दानम देते रूपकारिणी. बरं का, तुकोबाराय वर्णन करताना सांगतात, पैसे देताना 10 वेळा विचार करा. बरं का, द्रव्य पात्र विचारून, कसं सर्वभूती द्यावे अन्न, पण द्रव्य पात्र विचारून. अन्न सगळ्यांना द्यावं, पण पैसे देताना 10 वेळा विचार करावे. कारण तुम्ही दिलेल्या पैशातून त्यांनी जर दारू जाऊन पिली, तंबाखू खाल्ली तर निम्म पाप तुम्हाला भोगावं लागेल. कशाला कुठं करायचा, काय करायचं? त्याच्यापेक्षा आपण अन्न द्यावं, किती खा काही खा, पण पैसे नाही द्यायचे कोणाला. 10 वेळा विचार करायचे काय करतोय. बरं का, तसं पैसा मिळवणंही सोपं नाही, मिळालेला पैसा टिकवणंही अवघड आहे. महाराज शास्त्राचं चिंतन सांगतो, शास्त्राने असा विचार मांडलाय, माणसाने पैसे किती कमवावे सांगितले. बरं का, किती कमवावे शास्त्र सांगतं, माणसाने मुलाला तेवढेच पैसे कपून द्यावे की त्या पैशाने तो स्वतःच्या पायावर उभा राहून कर्तृत्व निर्माण करू शकतो. त्याला एवढं कमवून देऊ नाही की पुढच्या त्याला 5-6 पिढ्या काहीच करावं लागलं नाही पाहिजे, एवढं कमवून देऊच नाही. एवढंच कमवून द्यावं त्याचं त्याला पायावर उभा राहता येईल, एवढं पुढचं तुझं तू बघ, आहे की नाही. माणसं म्हणतात नाही ना त्याचं लग्न त्याचं हे काय त्याचं ते बघत तो. बरं का, त्याचा विचार करायचा नाही. कारण का, कारण पैसा मिळवणं जेवढं अवघड आहे ना, खर्च करणं तेवढं अवघड आहे. तुकोबाराने ते पण सांगितलं. तुकोबारा सांगतात, साचवणी धन. बरं का, साचवणी धन वर्णन केलंय, माणसं पैसे साठवतात आणि काय होतं की पैसे साठवून माग साचवणी मरे धन, लावी पोरांशी भांडणं. बरं का, तुकोबारा सांगतात. मी त्याच्यात थोडी दुरुस्ती केली.
हे प्रपंचाच्या करता तुकोबाऱ्यांनी केलंय, आमच्या करता पण लावून घेतलंय मी. म्हणजे नुसते महाराज आहेत त्यांच्या करता बरं का. साचवूनी मरे धन लावी शिष्यांशी भांडण असं पण होतं काही वेळेला. काही ना आता काय हा प्रपंच नसला तरी तो प्रपंच असतोच की त्यांना. तुम्हाला माहिती बरेच महाराज लोक तशी पैसे साठवतात. म्हणजे पैसे साठवणंही अवघड, मिळवणंही अवघड आणि खर्च करणंही अवघड आहे. तसं बघा काही वेळेला सत्ता मिळवणं एवढं सोपं नाही आणि मिळालेली सत्ता टिकवणं फार अवघड आहे. सत्ता पैसा बरं कला सुद्धा काय अवघड नाही, मला सोपं नाही एवढं. बघा तुम्ही मिळवणंही अवघड आहे आणि मिळालेली कला टिकवणंही फार अवघड आहे बरं का. दोन्ही आहे. आता गायक गातात पण त्याच्याकरता त्यांनी काय त्रास घेतला असेल, किती तास रियाज केला असेल त्यांना माहिती. कारण आपण त्याच्यात पडलोच नाही, आपल्याला पडायचं नाही बरं का. गायन करायचं, गायन अवघड आहे. पखवाज वाजवणं अवघडच आहे, त्याला रियाज आणि ते फार अवघड आहे, सगळं अवघड आहे. कीर्तन करणंही कलाचे काय सगळं आहे की नाही. कीर्तन करणं ऐका, कीर्तन श्रवण करणं पण कलाचे आहे की नाही. सगळंच अवघडच आहे, कलाचे. ऐकणं करणं सगळं काय अवघड आहे. म्हणजे प्रपंचाचा विचार जर केला तर प्रपंचात सुद्धा काही गोष्टी मिळवणंही अवघड आहे, मिळालेल्या गोष्टी टिकवणं त्यापेक्षा अवघड आहे. परमार्थाचा विचार करा. परमार्थाचा विचार जर केला, ज्ञान मिळवणं एवढं सोपं नाही. ज्ञान पाहिजे असेल तर तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना तन मनोजीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. मग बरं का, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगा ते पुसिले. ज्ञानोबाराय सांगतात एवढं सोपं नाही. ज्ञान पाहिजे असेल तर गुरुकडे जा, गुरुची सेवा करा. बरं एवढ्याने ज्ञान मिळत नाही तुकोबाराय सांगतात. ज्ञान मिळवणंही अवघड, मिळालेलं ज्ञान टिकवणं त्याहून अवघड. का ज्ञानोबाराय सांगतात की वर्णन करतात नवल अहंकाराचे गोठी विशेष अज्ञानात पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाचवी. एवढं सोपं नाही. ज्ञान मिळवणंही अवघड, टिकवणं त्यापेक्षा अवघड. तपाचा विचार करा, ते पण अवघड आहे बरं का. ज्ञानोबाराय सांगतात हे ज्ञानयोगी, कर्मयोगी, अष्टांग योगी हे ज्याचा त्याचा सांभाळ करतात. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावे आपण ब्रह्मनिष्ठ नाके पूर्ण तत्परायण हरनिशी. सगळ्यात ज्याचा त्याचा सांभाळ करतात. फक्त भक्त जो आहे भक्ताचा सांभाळ मात्र देवाला करावा लागतो. बर भक्ताचा देव सांभाळ देव करतो पण बर का. कसा करतो? मागे पुढे ओ बा परमात्मा सांभाळ करतो. ये मार्गीचे संरक्षण स्वय चक्रपाणी करिता. परमात्मा सांभाळ करतो. कसा सांभाळ करतो? शास्त्रामध्ये दोन प्रकारचे न्याय आले. एक मार्जार न्याय आणि एक मरकट न्याय. तुम्ही बघा माकडी नसती ना ती माकडी, ते निरीक्षण करा मग मला सांगा पिल्लू माकडीला धरतं का माकडीन पिल्लाला धरतं? माकडीन नाही धरत. तुम्ही बघा नीट निरीक्षण करा. ते कसे उड्या मारणार ह्या झाडावरून त्या झाडा, ह्या फांद्यावरून त्या फांद्यावर.
त्या पिल्लाला जर जगायचं असेल, वाचायचं असेल, तर त्याने घट्ट पकडायचं, आहे की नाही. माकडीन विचार करत नाही ते पिल्लू पडेल का काय करत, त्याचं त्यांनी सांभाळायचं. तसं काही भक्त असतात ते देवाला जाऊन चिटकतात, देवाला जाऊन पकडतात. नाईलाज म्हणून देवाला सांभाळावं लागतं, नाईलाज. आता पकडलेच काय करता, आहे की नाही. काही काही येतात आता नवरात्रात, परत नाही लवकर येत, नवरात्रापुरतं येऊन पकडतात. मग 9 दिवस पकडावं लागतं देवीला. पण काही जण श्रावणात पुरतेच येतात, आहे की नाही. कोणी महादेवाकडं नाव नाही घेत, कोणी महादेवाचं आता, बरं का. नाही, गणपतीच्या काळातच, त्या काळातच देवाला पकडतात. काही भक्त देवाला जाऊन पकडतात म्हणून देवाला त्यांना सांभाळावा लागतो, माकडीण्याचं नाही. उलट पाहता मांजरीचं ती मांजर असती ना, ज्या दाताने उंदराला पकडती आणि मारती, आहे की नाही, त्याच दाताने ती पिल्लाला पण पकडती. पण अजून एकदा एकही पिल्लू मेलेलं आढळलं का? नाही मारत, कधीच नाही. पिल्लू कधीच मरत नाही. आणि त्या पिल्लाला बघा तुम्ही, एरवी ती मांजर कुठेही असू द्या, काही करू द्या, काही करते, पण पिल्लू झालं किती रक्षण करते त्या पिल्लाचं, जवळ सुद्धा येऊ देत नाही, ऐका. आणि मग त्या पिल्लाला भूक जर लागली तर तिला बरोबर कळतं, बरं का. ती पळत येते, कुठेही असू द्या ती मांजर पळत येते. पण त्याच्याकरता पिल्लाला पण काहीतरी करावं लागतं. माझी भाषा नाही, तुकोबाराय सांगतात, बरं का. तुकोबाराय सांगतात, त्या पिल्लाला मांजरीने आपल्याजवळ यावं असं वाटत असेल तर पिल्लानी ओरडावं लागतं, हाक मारावी लागते, बरं का. पिल्लानी हाक मारली, ओरडलं की मांजर कुठेही असू द्या ती पळतच येणार. भूक लागली समजते, तिला कळतं, ती पळत येते, मांजर येते, बरं का. मग ती सांभाळ करते, ते सगळं करते. मग हे सांगतात, भक्ताचाही देव सांभाळ करतो, पण भक्तांनी सुद्धा देवाकरता ओरडावं लागतं, देवाला हाक मारावी लागते. मग ती कशी का हाक मारा देवा हाक भयाटा बरं सांगतात, कशी पण हाक मारा. तुम्ही सांगा ना, आपण कधीतरी देवाला हाक मारली का आपण? नाही. आपण ज्याला आपण हाक मारतो त्याला हाक मारतो, जो कधीच वो देत नाही. माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला, मग भैरव व्हावं लागतं, त्याला काय पर्याय, बरं का. हाक मारतो संसारिक लोकांना, कधी काही लोक ऐकून येऊन सुद्धा न ऐकल्यासारखं करतात. कधीतरी देवाला हाक मारा, कधीतरी बघा तुम्ही, परमात्म्याला हाक मारा. मग ती मांजर जशी पिल्लाला सांभाळते, तसा ज्ञानी भक्ताला परमात्मा सांभाळतो, बरं का, सांभाळतो. पण ते सांभाळण्याकरता भक्ताची पण काहीतरी करावं लागतं. काय करावं लागतं ऐका. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो मी तुम्हाला. मला सांगा, ज्ञानोबारांनी रेडा बोलवला. पुढचा प्रश्न ऐका, किती रेडे बोलवले ज्ञानोबारांनी? मी 4 पायाचं सांगतोय, 4 पायाचा, कारण अजून 2 पायांच्या कळनाच ज्ञानोबांनी रेडा बोलवला का नाही, तर काय करावं त्यांच्याकरता. ज्ञानोबारांनी 4 पायाचा रेडा बोलवला. किती बोलवले? एकच. ज्ञानोबारांना काय शक्य होतं? ज्ञानोबारांनी त्या टोमॅटोच्या रसासारखं करायला पाहिजे होतं. काय इथं दर गुरुवारी रेडा बोलवला जाईल, तसं तिथं गेलेले प्रत्येक बोलतातच आळंदीमध्ये, बरं का. पण ज्ञानोबारांना काय अशक्य होतं? अशक्य काहीच नव्हतं. पण ज्ञानोबारांनी एकच रेडा बोलवला. ज्ञानोबारांनी रेडा बोलवला. रेडा बोलवण्याकरता ज्ञानोबारांना काय करावं लागलं? काहीच नाही. ज्ञानोबारांच्या मनात आलं, रेडा बोलला. ज्ञानोबारांनी भिंती चालवली का भिंती चालवल्या? किती? एकच. बघा, म्हणजे ज्ञानोबारांनी तुकोबारांनी मेलेलं मूल जिवंत केलं. किती? एकच. बरं का, हे परत नाही. म्हणजे ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सावता महाराज, नामदेवराय सगळ्यांवर कृपा करतात. पण ऐका, सगळ्यांवर कृपा करत जरी असले तरी सगळ्यांवरच करत नाहीत, है की नाही. सगळ्यांवर करतात तरी पण सगळ्यांवरच करत नाहीत. मग कोणावर करतात? परिपाही बीज
ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, सावता महाराज, नामदेव आहे, सगळ्यांवर कृपा करतात. पण आपल्यावर कृपा पाहिजे असेल तर परिपाही बीज शुद्धांगी, आपल्या आतलं शुद्ध व्हावं लागतं. करोनिया शुद्ध मन नारायण स्मरावा, तुकोबा आहे सांगतात, त्याच्याशिवाय परमात्मा कृपा करत नाही. बघा, मग त्याच्याकरता आपण आता देवीचं चिंतन करा. देवीच्या दर्शनाला जातो ना, सगळेच जातात. मग मला सांगा, शास्त्राचं चिंतन असं आहे, देवाकडं जाताना, देवीकडं जाताना कसं जावं, तर दोन गोष्टी घेऊन जायच्या. दोन गोष्टी फार लागत नाही, देवाला फार लागत नाही, देवीला फार लागत नाही, ते देणार ना, आपण काय त्याला देणार. बरं का, काय लागतं देवाला आणि देवीला, काही नाही लागत. दोन वस्तू घेऊन जा. पण कोणत्या वस्तू? पहिल्यांदा सुमन घेऊन जा. म्हणजे काय? फुलं, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे वंद्या प्रयच्छते. सुमन घेऊन जा. नुसतं सुमन घेऊन उपयोगही नाही, सुमन घेऊन जा. हे नाही, सुमना बरोबर सुमनही पाहिजे, तर ते परमात्मा प्रसन्न होतं. बरं का, परमात्मा तुम्ही काय दिलं आणि किती दिलं हे पाहतच नाही, दिलेलं कसं दिलं ते पाहतो. बरं का, आपण काय दिलं, किती दिलं, परमात्मा पाहत नाही. तुम्ही काहीच देऊ नका, भावे तुळशी दळ पाणी जोडा हात घेतो गोडी पाही जोडी भावाची. काय दिलं किती कसं दिलं पाहत नाही, दिलेलं कसं दिलं ते पाहतो. परमात्म्याचा विचार आहे. मला सांगायचं काय कसं दिलं हे पाहत असतो. म्हणजे पहिल्यांदा सुमन घेऊन जा. मग ज्या वेळेस तुम्ही सुमन घेऊन जाताल तेव्हा देवाला नमन करा. म्हणजे काय, नमस्कार करा. ऐका बरं का, सुमन घेऊन देवाच्या समोर तुम्ही उभे राहून देवाला तेव्हा नमन करता. परिणाम, आता नमन केलं की न मन होऊन जाईल. हे नाही, आता ते मन आपलं राहत नाही. मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासोनी कैसे आले, या स्थितीला जातं. म्हणजे आतलं शुद्ध झालं पाहिजे. आणि एकदा का आतलं शुद्ध झालं की परमात्मा कृपा करतो. आणि मग कृपा करण्याकरता आतलं शुद्ध झालं पाहिजे. तुकोबारांच्या लक्षात आलं, तुकोबारांनी लक्ष आलं की आपण देवावर जबाबदारी टाकायची. आपल्याला देवाला काहीतरी सांगायचंय, देवाला काहीतरी काम द्यायचंय, पण देण्याच्या आधी आपण जबाबदारी घेतली पाहिजे. मग ती जबाबदारी तुकोबारा घेतात अभंगाच्या पहिल्या चरणात.
सकट नसंडोये वाट सापडली. तुकोबार आहे पहिल्यांदाच जबाबदारी घेतात. तसं माणसाच्या जीवनाचा जर विचार केला ना, माणूस हा जबाबदारीच्या चौकनातच येईल. बघा तुम्ही माणसाचं जीवन विचार पहा. माणसाची पहिली जबाबदारी तर स्वतःची स्वतःवर आहे. आपली आपण काही नाही, आपली आपल्यावर जबाबदारी मारा. स्वतःची जबाबदारी स्वतःच घ्यायची बरं का. पहिली स्वतःची जबाबदारी स्वतः. पुढं पहिला चौकन पूर्ण करायचं ना आपल्याला. पहिली स्वतःची जबाबदारी, दुसरी आपल्या पुढच्या पिढीची जबाबदारी, आपण ज्या समाजात आलो त्या समाजाची पिढी जबाबदारी, आणि आपल्या मागच्या पण पिढीची जबाबदारी बरं का. कारण का आपल्याला ओळखतात ते मागच्या पिढीकडून ओळखतात बरं का. मागच्या पिढीचं नाव नाही वाढवता आलं तरी चालेल, पण कमी नाही करावं. वाढवी महत्व वडिलांचे बरं का. कमीपणा नाही आला पाहिजे. वाढवता नाही आलं ते एक वेळ तर चालेल, आहे तेवढा टिकवला तरी खूप झाला, आहे की नाही. म्हणजे मागच्या पिढीची जबाबदारी, पुढच्या पिढीची जबाबदारी, स्वतःची जबाबदारी, ज्या समाजात राहतो त्या समाजाची जबाबदारी. चौकन आहे की नाही. या चौकनात मनुष्य अडकलाय. जबाबदारी आहे, प्रत्येक माणसावर जबाबदारी आहे. पहिल्यांदा विचार करताना प्रपंचाच्या दृष्टीने विचार करा. पहिली जबाबदारी कोणती आहे तर शास्त्र सांगतं पहिली जबाबदारी आपण ज्या देशात जन्माला आलो त्या देशाची जबाबदारी आहे बरं का. देशाच्या संबंधाने विचार करताना काय झालं, रामायणातलं युद्ध संपलं. युद्ध संपल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र घाई करायला लागले, मला अयोध्येला जायचं, चला अयोध्येला जायचं, चला अयोध्येला जायचं, लवकर चला लवकर चला, अयोध्येला जायचं अयोध्येला जायचं. लक्ष्मण म्हणला, देवा काय करता असं तुम्ही. एखाद्या वेड्या माणसाने अज्ञानी माणसाने जर केलं तर समजू शकतो आपण. म्हणतो मला माझ्या गावाकडे कधी जाईल, पंढरपूरला गेलेला बघा किती घाई करतो. म्हणजे असतच ना आपल्याला, आपल्या गावाकडे आपण कधी जातोय घाईच असते माणसाला. तसं तुम्ही असं करावं. म्हणजे अरे मला अयोध्येला जायचं. अरे का अयोध्येला जायचं तुम्हाला. हे जेणे हे विश्व निर्मिले हे सगळं तुम्हीच निर्माण केलंय. मला सांगा देवा, अयोध्या तुमची आणि लंका कोणाची. तुमचीच आहे ना, तुम्हीच निर्माण केलेले आहे की नाही. जर लंका तुमची अयोध्या तुमची तर कुठेही राहिलं काय फरक पडतोय. अयोध्येला राहिलं काय, लंकेला राहिलं काय, कुठं वाराणसीला गेलं काय, कुठं गेलं काय, काय फरक पडतोय तुम्हाला. अयोध्येला चला ना अयोध्येला चला, कशाला घाई करता. तेव्हा प्रभू रामचंद्राचे उद्गार आहेत. प्रभू रामचंद्र वर्णन करताना म्हणतात, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसे. अरे लक्ष्मणा, ज्या भूमीत मी जन्माला आलोय ती भूमी मला जन्मभूमी, ती मला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे बरं का. ती स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असल्यामुळं मला तिथं जायचं आहे हे प्रभू रामचंद्रांनी म्हणावं. तसं ज्या देशात जन्माला आलो त्याच्याबद्दल एकनिष्ठ राहणं फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. इतिहासामध्ये विचार जर केला, इतिहासामध्ये चिंतन असं करताना वर्णन आहे, त्या वर्णन करताना अनेक प्रकरण आपण पाहतात. कितीतरी देशाकरता लढले पण कधीच मागं सरकले नाही, एकनिष्ठ राहिले, म्हणून तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ना. इतिहासात चिंतन करा. पहिले देशाची जबाबदारी, ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्माची जबाबदारी बरं का. धर्माकरता जर धर्मवीर संभाजी महाराज नसते, है की नाही, आता तुम्हाला नाही सांगायची गरज बरं का, नसते तर आज ही तर हे असतं का. विचार करा ना, विचार करण्याची गोष्ट आहे. पण त्याच्याकरता त्यांना काय करावं लागलं, किती त्याग करावा लागला. शरीर साल का सगळं कातडं काढलं काय, शिरा तोडल्या काय, पेडागावला डोळे काढले, आहे की नाही. आपण जा बघा, म्हणजे सगळं त्या किती त्रास, किती कष्ट, जीभ काढली, किती त्रास ऐकलं तरी कळते. पण त्यांनी एवढा त्रास घेतला म्हणून धर्म टिकला, आहे की नाही. धर्म टिकला, धर्म आपण करतोय. वर्णन असं आहे, शिखांचे गुरु होते 10वे गुरु, गुरु गोविंद सिंग. शिखांच्या मध्ये असा धर्म आहे बरं का, त्यांच्या 10व्या गुरुनंतर पुढे गुरु नाही. आता त्यांचा गुरु एकच आहे, ग्रंथ साहेब. ग्रंथाला त्यांनी गुरु मानले. आपल्याला अडचणच ती आहे बरं का, आपण अजून ग्रंथाला गुरुच माना ना बरं का. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत गुरु माना ना, ते गुरुचे ग्रंथ. म्हणजे त्या शिखांनी ग्रंथाला गुरु मानले महाराज. आपण कधीतरी ज्ञानेश्वरी गाथा डोक्यावर घेऊन म्हणा हे गुरु आहेत आमचे, ज्ञानोबर आहे तुकोबर आहे कृपा करतील, पण अजून वाटत नाही आपल्याला. अजून ग्रंथच वाटणं तर काय करावं, है की नाही बरं का. मग गुरु वाटणं तर फार अवघड आहे. विचार करा, त्या गुरु गोविंद सिंगांना 4 मुलं होती,
त्याच्यातल्या 2 मुलांना पकडलं. एक मुलगा होता 8 वर्षाचा, एक मुलगा होता 10 वर्षाचा. काय वयत का? पण पकडलं. पकडल्यानंतर त्या मुलांना सांगितलं बादशाहनी, तुम्हाला जर जगायचं असेल तर आमचा धर्म स्वीकारा. ते म्हणले अजिबात नाही, मारा पण आम्ही आमचा धर्म बदलणार नाही महाराज. किती वर्षाच्या मुलांनी सांगितलं? एक 8 वर्षाचा आणि एक 10 वर्षाचा. बरं का, या 2 मुलांना म्हणले ह्यांना जिवंत भिंतीमध्ये गाडा. महाराज साखळ दंडाने जिवंत भिंतीमध्ये असं बांधलं आणि भिंत बांधायला सुरुवात केली. पायापासून भिंत गुडघ्यापर्यंत आली. मुलांना विचारलं, म्हणले बघा कशाला मारता? म्हणले धर्म बदला. म्हणले जमणार नाही, भिंत बांधा पटकन. भिंत बांधत बांधत पोटापर्यंत आली. अजून विचार करा. नाही म्हणले जमत नाही. बांधत बांधत गळ्यापर्यंत आली. अरे म्हणले पार गळ्यापर्यंत भिंत आली, अजूनही विचार करा. ते म्हणले तुम्हाला जर अडचण असेल तर आमचे हात सोडा, आमच्या हाताने भिंत बांधतो. कोण म्हणले? 7 वर्षाचा, 8 वर्षाचा, 10 वर्षाची मुलं म्हणतायत. शेवटी सगळी भिंत बांधली. फक्त तोंडाच्या पुढच्या 2 विटा ठेवल्या आणि सांगितलं म्हणले अजून विचार करा. ते म्हणले तुम्हीच विचार करा, का घाई एवढं वेळ लावतायत? महाराज 8 वर्षाचा आणि 10 वर्षाच्या मुलाला जिवंत भिंतीत गाडलं पण धर्म बदलला नाही. याला म्हणतात धर्मनिष्ठा. एक आहे देश राष्ट्रनिष्ठा, दुसरी आहे धर्मनिष्ठा, तिसरी आहे संस्कृती निष्ठा. बरं का, संस्कृती, आपण ज्या संस्कृतीत जन्माला आलो ती संस्कृती पाळणं फार अवघड आहे. स्वामी विवेकानंद शिकागोला गेल्याच्या नंतर त्यांनी सगळे पोशाख घातला होता ना, सगळा पोशाख भारतीय होता. सगळा पोशाख डोक्यापासून सगळ्या पण पायातली चप्पल मात्र विदेशी होती. एक तरुण मुलगा गेला, म्हणले स्वामीजी, म्हणले का तुम्ही सगळा पोशाख घातला, सगळा पोशाख हिंदुस्थानातला घातला पण चप्पलच विदेशी का घातली? ते म्हणजे त्याचं कारण आहे. काय कारण आहे? आमची संस्कृती तुमची संस्कृतीत फरक आहे. काय फरक आहे म्हणले? आमची संस्कृती ही त्याग प्रधान आहे आणि तुमची संस्कृती भोग प्रधान आहे. आमची संस्कृती त्याग प्रधान आहे म्हणून तिला डोक्यावर घेतलं, तुमची संस्कृती भोग प्रधान आहे म्हणून तिला पायाला तुलण्याकरता पायात चप्पल घातली. विठ्ठल राष्ट्रनिष्ठा, धर्मनिष्ठा, संस्कृतीनिष्ठा या एका बाजू झाल्या आणि शेवट आहे परमार्थातली अध्यात्मनिष्ठा, भक्तिनिष्ठा. बरं का, मग तुकोबाराय सांगतात आम्ही त्या भक्तीच्या निष्ठेकरता आमची काही पण करायची तयारी आहे. काय म्हणजे बघा, ज्ञानोबाराय सांगतात ओखटे मरणा ऐसे तेही आली अग्नी प्रवेशे परी प्राणेश्वर देशे नगनीची सती. बरं का, किती काही त्रास झाला तरी आम्ही देवाच्या भक्तीपासून लांब जाणार नाही. किती संतांनी वर्णन केले, जय आकाश ब्रह्मगोळ भंगा जाई वडवा नळ त्रिभुवन काय परिमी तुझे चवास पाय गा विठोबा. काही झालं तरी चालत, शरीराचे तुकडे करायची वेळ आली. बर का, तुकोबाराय सांगतात मजवरे घाली घन परिमीन सोडी चरण कापुनी देईन शिर पहा कृपन की उदार. एवढी ताकद तयारी पाहिजे महाराज, एवढं तयार पाहिजे. वर्णन सांगतो ऐका, महाभारतातला प्रसंग आहे. परमात्म्याच्या आज्ञेने धर्मराजाने राजसूय यज्ञ केला.
राजसूय यज्ञ केल्याच्या नंतर भगवान परमात्मा निघाले. पांढरा घोडा घेतला, माग रक्षण करायला अर्जुन आणि परमात्मा निघाले. रस्त्याने जाता जाता सगळेजण शरण यायचे. कोण नादी लागतंय? परमात्मा. युद्ध जिंकलेलं महाभारतातलं. चला म्हणले, सगळे शरण यायचे, जात होते. रस्त्याने जाता जाता थोडा अर्जुनाला अभिमान पण झाला. काय अभिमान झाला? बघा आपण किती मोठे, कुणी युद्ध करत नाही, मी समोर पाहिलं की लगेच शरण येत आहेत. हे कोणामुळे होतं लक्षात येत नव्हतं. आपला रथ कोण चालवतोय? अर्जुनाचा. तसं पाहायला गेलं ना, अर्जुनाचा देवरथ चालवतो ना, आपला तरी कोण चालवतोय? बर का, आपण आपल्याला उगाच वाटतंय हे मीच चालवतोय, बर का, मीच चालवतोय. पण एकदा का देवानी त्याचा रथ चालवणं थांबवलं, आपला पण काही नाही चालत मग आपलं पण, बर का. आपण मग म्हणतो नाही रे, देवाच्या पुढे कोणाचं चालत नाही. हे कधी कळतं? थांबल्यावर. तोपर्यंत नाही कळत, बर का. आपल्याला वाटतंय आपलं सगळ्यांचा रथ तोच चालवतोय, सगळ्या रथाच्या द्वारे त्याच्याकडेच येत, बर का. मग कुठं वळवायचा, कसा वळवायचा, कशा खड्ड्यात टाकायचा, सगळं ते बरोबर करतो, बर का. तसं अर्जुनाला अभिमान झाला. अभिमान झालेला देवानी पाहिलं. देव म्हणले अरे अरे, म्हणले ह्याला तर अभिमान झाला. अर्जुनाचा रथ वळवला आणि त्या राज्यात त्याला, जिथं मयूरध्वज नावाचा देवाचा फार मोठा भक्त होता, त्याचा पण राजसूय यज्ञ चाललेला. त्याचा मुलगा ताम्रध्वज, तो ताम्रध्वज घोडा घेऊन अर्जुन ते समोर म्हणला युद्ध कर नाही तर आम्हाला शरण ये. तो म्हणाला कोण रे तू? कोण म्हणाला? ते मयूरध्वजाचा मुलगा ताम्रध्वज. तो म्हणाला देवा हे तर काय नवीनच प्रकरण, एवढंसं कार्ट. म्हणलं मला विचारतोय कोण? ते म्हणले मला काय विचारायचं नाही, माझं काम फक्त रथ चालू नाही, त्याचं तुझं तू बघ. तर म्हणला काय करावं? म्हणला मी अर्जुन आहे, हा भगवान गोपाल कृष्ण आहे. तर म्हणला असल युद्धाच्या तर कोणी कृष्ण नाही अर्जुन नाही, युद्ध करा. आता अवघडच झालं. म्हणलं देव म्हणले ते बघ तुझं तू. युद्ध करायला सुरुवात झाली. युद्ध सुरू झालं. सुरू झालं. असं काही देवाने लीला केली महाराज. त्या मयूरध्वजाचा मुलगा ताम्रध्वजाने बाण अशी सोडले. सगळे सैनिक बेशुद्ध, परमात्मा बेशुद्ध, अर्जुन बेशुद्ध. त्या दोघांना त्या मुलांना ताम्रध्वजाने बांधलं झाडाला. घोडा घेऊन निघून गेला. थोड्या वेळाने अर्जुन शुद्धीवर आला. अर्जुन म्हणाला देवा तू असता हे जर हाल असतील तर गेल्यावर काय होईल? देव म्हणले तुलाच माहिती, मला काय माहिती, तुझा फार मोठा योद्धा आहे. अभिमान गेला बरं का तोपर्यंत. तेव्हा म्हणले आता काहीतरी केलं पाहिजे. काय करायचं? घोडा आणला पाहिजे. जाऊ म्हणले आपण. आता घोडा मागायचा आहे देव, पण कसा तसा नाही मागायचा. मग रूप बदलून चला. देवाने रूप बदललं, म्हाताऱ्या माणसाचं रूप घेतलं. अर्जुनाला तरुण मुलाचं रूप दिलं. दोघ जण निघाले. अरे आम्हाला काहीतरी मागायचे, आम्हाला काहीतरी मागायचे. तुमच्या राजाचा यज्ञ चाललाय, यज्ञ कालाय, काहीतरी द्या. चला म्हणले. सैनिकांनी नेलं, राजाच्या समोर उभं केलं. खरं सांगू का तुम्हाला, खऱ्या भक्ताला देवाला ओळखावं लागत नाही, तर पटकन ओळख पट्टीच. तसं त्यांनी ओळखलं. राजाने सुद्धा हा देव आहे. उभे राहिले. त्या राजाने विचारलं कुठून आलात? देव खोटं नाही बोलू शकत बरं का. नाही नाही, ते काय माणसं आहेत का? देव खोटं कसं बोलन बरं का. देवाने सांगितलं द्वारकेतून आलोय. हा द्वारकेतून. आणि काय मागायला? का अवघडच म्हणल्या. द्वारकेत काय कमी पडलं तुम्हाला इथं मागायला आले? आम्ही मागायला आलोच नाही राजा, आम्ही द्वारकेतून येत होतो तुझा यज्ञ पाहण्याकरता बरं का. पण रस्त्यामध्ये काय घडलं ऐक म्हणले. हा माझा शिष्य आहे, आमच्या बरोबर एक माझा लहान मुलगा होता. आम्ही रस्त्याने तुमच्या राज्यात येत होतो सहज यज्ञ पाहण्याकरता. रस्त्याने येता येता जंगल लागलं आणि त्या जंगलामध्ये एक वाघ होता आणि तो म्हातारा झालेला होता बरं का. वाघ एकदा का म्हातारा झाला त्याला जंगलातच जावं लागतं. मग तो कुठलाही का असा ना, फक्त एवढंच आहे, तो जंगलात जातो आणि हा वृद्धाश्रमात जातो. एवढंच फरक होतं काहीतरी बरं का. नाही तर काही चालत नाही. गुरुवर येतात एक प्रमाण द्यायचे, ते आपल्या ह्या गात्यात सापडत नाही, मामांच्या गात्यात असण्याची शक्यता आहे. तो का म्हणे देह झाला पांडुरंगाविन गती नाही बरं का. तो का म्हणे देह झाला पराधीन, पांडुरंगाविन गती नाही. गुरुवर येतात ह्याच्यात बदल करायचे बरं का. ते म्हणायचे एकदा का वय झालं, तो का म्हणे देह झाला पराधीन, आता बसण्या वाचून गती नाही बरं का.
एकदा का वय झालं की काही चालत नाही महाराज बरं का. तसं पराधीन जीवन आहे. एकदा म्हातारा झाला की वाघ बसूनच डारकाळ्या तिथल्या तिथं फोडतो बरं का. तंबाखू खात खात मारतो डारकाळ्या बरं का, पण मारतोच. तसं ते जंगलातला वाघ, ते वाघ भेटला म्हणले, तो म्हणायला लागले भूक लागली मला काहीतरी खायला द्या. तो म्हातारा, मी म्हणलं म्हातारा आहे माझं वय झाले, मला खा की म्हणला, मला खा, माझं तसं तर काय वय आता झालेलंच आहे, मी काय फार दिवस जगणार, मला खाऊन टाका पण ह्यांना सोडा. तो वाघ म्हणायला लागला अरे तुला खाऊ बरोबर आहे म्हणतो, तुला खायला काही आहे का त्याच्यात, नुसते हाडं हाडं राहिले, मला एक तर दात नाही, मला रोज मिक्सर मधलं लागतं आणि तुला काय खाऊ म्हणले, तुला खाण्याकरता काही शिल्लक आहे का, काही शिल्लक नाही, कोणाला खाऊ. मग तो तरुण होता माझा शिष्य, तो म्हणला मला खा. तो म्हणले तुलाही खायला फार आवड आहे, हे तरुण लहान मुलगा द्या म्हणले मला खायला द्या. अरे म्हणले असं करू नका, एकुलता एक मुलगा आहे त्याला नेऊ नका. मग काय करा, तो वाघ म्हणाला मी तुमच्या मुलाला सोडायला तयार आहे, पण माझी एक आट आहे. म्हणले काय आट आहे. मी तर आता जास्त जीवच जगत नाही वाघ म्हणाला, पण मरता मरता आम्ही ज्या राज्यात राहतो त्या राज्यातला जो राजा आहे मयूरध्वज, तो फार सत्वशील राजा आहे, सत्वगुणी आहे, परमात्म्याची त्याच्यावर कृपा आहे. मला त्या राजाचं उजवं शरीर कापून द्या तर मी तुमच्या मुलाला सोडायला तयार आहे. मग राजा तुझं उजवं शरीर मला पाहिजे तर माझा मुलगा सुटल, हे मागायला आलोय. आता राजा म्हणाला घेऊन जा. पैसे नाही मागितले, उजवं भाग मागितलाय, शरीराचा उजवा भाग कापून पाहिजे. तो म्हणाला घेऊन जा, घेऊन जा. हे जेव्हा त्यांनी सांगितलं हे ऐकलं त्याच्या बायकोनी, बायको पळतच आली त्या काळातली असल्यामुळं बरं का ती पळत झाली. असं करू नका म्हणले, नेऊ नका, माझ्या नवऱ्याला कशाला नेता, तुम्ही एक काम करा ना म्हणले, राजाचं शरीराचं अर्धा भाग कापायचा आणि न्यायचं, त्याला किती दिवस पुरण, एक काम करा ना मला अख्खच घेऊन जा, मला अख्ख घेऊन जा, म्हणजे माझा पती पण वाचल आणि माझ्या शरीराचा, राजाच्या शरीराचा अर्धा भाग जर न्यायचाच होता तुम्हाला तर ते पण साध्य होईल. कारण नवऱ्याचं पत्नी हे काय असते, अर्धांगी, मग त्याला काय म्हणतात, अर्धांगी, अर्धांगी म्हणतात. मग तुम्हाला दोन्ही पण साध्य होईल, वाघाचं पण बऱ्याच दिवसाकरता भागून जाईल बरं का, आणि राजाचं अर्ध अंग नेल्याचं पण पुण्य मिळेल. ते देव म्हणाले मी काय वेडा आहे का, मी सुद्धा हुशारच आहे. चतुरा तू देव चतुर, मी पण हुशार आहे. मला माहीतच होतं जर राजा एवढा सत्वगुणी असेल तर त्याची बायको कशी असेल. मी विचार केला होता, मला माहित होतं ही बायको तशीच आहे. मग मी विचार करून मागितलंय, मी राजाचं अर्ध अंग मागितलं पण कोणतं मागितलंय, उजवं. बायको नवऱ्याचं अंग असती पण कोणतं, डावं. मला उजवं पाहिजे, डावं नको. मग आता काय करावं, मग नाही म्हणले. मग मुलगा पळत आला, एक काम करा ना म्हणला, मला घेऊन जा. आत्मा वये पुत्रा, हा मुलगा म्हणजे वडिलांचा आत्मा असतो, घेऊन जा म्हणले. देव म्हणले तुम्हाला द्यायचं असलं तर द्या, नाही तर आत्मा मला ज्ञान नाही पाहिजे, मग मला उजवच अंग पाहिजे. ठीक आहे म्हणले, आता न्या, काय करता, नाईलाज झाला. पण देव म्हणले तुम्ही फार त्रास दिला मला, 10 मिनिटं ह्याच्यातच घातले, हे घेऊन जा ते घेऊन जा असं घेऊन जा. मग आता माझी एक आट आणखीन वाढली. काय आट आहे, आता राजाचं उजवं अंग कापायचं, पण कसं कापायचं, एका बाजूनी करवत बायकोनी धरायची आणि एका बाजूनी करवत मुलांनी धरायची आणि कापून द्यायचं. ठीक आहे म्हणले, काय अडचण नाही. महाराज एका बाजूनी करवत मुलांनी धरली, बायकोनी धरली, करवत डोक्यावर ठेवली. ठेवता क्षणी डाव्या डोळ्यातून अश्रूची धार लागली. कुठल्या डोळ्यातून, डाव्या. देव म्हणले बाजूला काढा, मला नको. का, असलं रडत रडत रोज मिळते, रोज रडत येतात. देवा कांद्याचा भाव पडला, कार्तिकी वारीला येऊ का नको, नाही कांद्याचा भाव पडला ना, कशाला भाव नाही, काय नाही, काय नाही, रोज रडत रोज रडत. काय करायचे, मला नको म्हणले. रोज येतात माझ्याकडं, हे द्यान ते द्यान, असं करतो तसं करतो, नकोच म्हणले. तुला राजा म्हणाला, देवा एक सांगतो म्हणले, मी तुम्हाला ओळखलं नाही असं समजू नका, मी ओळखलंय, ऐका म्हणले, माझ्या कोणत्या डोळ्यातून पाणी आले ते पहा. देव म्हणाले डाव्या. तुम्हाला शरीर कोणतं पाहिजे, उजवं. माझ्या उजव्या डोळ्यातून जर पाणी आलं असतं ना तर मीच तुम्हाला दिलं नसतं म्हणले. पण देवा विचार करा,
माझ्या कोणत्या डोळ्यातून पाणी आले? म्हणले डाव्या. काय कारण आहे? कारण आहे म्हणजे देवा, माझ्या डाव्या शरीराने असा विचार केला, उजव्या शरीराने काय पुण्य केलं म्हणून आज ती सार्थकी लागतंय. आणि डाव्या डोळ्यातून पाणी येण्याचं कारण काय? डाव्या शरीराने विचार केला, डाव्या शरीराने काय पाप केलं होतं म्हणून ते आता इथंच खचपत पडणार आहे म्हणून डोळ्यातून पाणी आले. देव म्हणजे खरा भक्त हा. विचार जर केला तर संत महात्मे सांगतात ही भक्तीतली एकनिष्ठता आहे. काय देह घालू करवती कर्मरी, तुकोबारे त्याचं चिंतन केले. काय देह घालू करवती कर्मरी, टाकूया भितरी अग्नी माझी. बर का, संत तुकोबारे सांगतात परमात्मा जर भेटणार असेल तर मी माझं शरीर करवतीने कापायला तयार आहे. बरं का, तर कापायला आलंय. मग ही भक्तीतली एकनिष्ठता आहे. मग तुकोबाराने सांगितले देवा ही जबाबदारी मी घेतो. बरं का, ही आम्ही जाऊ घेतो का? एकविध आम्ही धरून पालट, हे आम्ही आमच्या जीवनामध्ये ही करत आहे. बर, मग त्याच्याकरता न संडू हे वाट सापडली. बरं का, आमच्या जीवनात सापडलेली वाट ऐका, तुकोबाराय सांगता ही जी वाट आम्हाला सापडली ही आज नाही सापडली. मग माझ्या वडिलांची ही वाट आज नाही सापडली, 8 पिढ्यापूर्वी सापडली. माझ्या वडिलांचे मिरासे गाले आज नाही. तुकोबाराय सांगता ही वाट याही नाही मागच्या जन्मात सापडली. मी एक विचार एका ठिकाणी चिंतन असं वाचलं तुकोबारायांच्या चरित्रामध्ये, एका ठिकाणी एका ग्रंथामध्ये असं वर्णन आहे. ज्यावेळेस ज्ञानोबाराय नामदेवराय तीर्थयात्रेला निघाले ना, तर वर्णन असं केलंय, कसे गेले काय गेले मला माहित नाही, पण सगळे संत देहू गावात गेले. तिथं वर्णन त्या पुस्तकामध्ये एका माझ्याकडे आहे ते पुस्तक, त्याच्यात वर्णन केले देहू गावात गेले. आता सगळे संत आले महाराज, ज्ञानोबाराय नामदेवराय गोरोबा काका सावता महाराज सगळे संत निघाले यात्रेला. देहू गावात आल्यानंतर हे कळालं तुकोबारांच्या पूर्वजांना. ते म्हणाले असे संत परत भेटतील का? सगळ्या संतांना नेलं घरी महाराज. आणि जे स्वागत जे कौतुक केलं, नामदेवराय तर प्रेममूर्तीच. नामदेवरायांच्या डोळ्यातून अश्रू आले महाराज. काय बघतायत म्हणले, काय सेवा करतात, किती सेवा करतात. नामदेवरायांना राहावलं नाही, लगेच वचन दिलं पुढचा अवतार तुमच्याच घरी, असं वर्णन केले. मग ही आज नाही अनेक वर्षापासून आम्हाला सापडली आणि ही वाट सापडली म्हणून तुकोबाराय सांगतात आम्हाला अनेक माझ्या वडिलांची देवा वाट सापडलेली आम्हाला आणि सहजावडीला होती सेवा म्हणून पूजितो या देवा. तुका म्हणे भावासाठी जणी घ्या कुणी. तुकोबाराय सांगतात ही वाट सापडली. पण ही जी वाट आम्हाला सापडली ना, ही वाट कशी आहे? ही वाट गोमटी वैकुंठासे जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. ही वाट सोपी कशी महाराज? स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाव विठ्ठल. काय असतं आपल्याला पारमार्थिक वाट दाखवणारे फार कमी आहेत, चांगली वाट दाखवणारे फार कमी आहेत, वाट लावणारे भरपूर आहेत. बरं का, खरी वाट दाखवणारे मात्र फार अवघड आहे महाराज. बरं का, म्हणून कोणत्या वाटेने जावं? भक्तीच्या वाटेने. बरं का, मार्ग दावणी गेले आधी याच वाटेने गेलं, दुसऱ्या वाटेने नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात आम्हाला ती वाट सापडली. बरं का, आणि ती नेमकी वाट कोणती? तुकोबाराय सांगतात ती म्हणजे भगवंताच्या नामचिंतनाची, नामस्मरण रूपी वाट आम्हाला सापडलेली आहे. आणि ती वाट आता आम्ही कधी सोडणार नाही. वाट सापडणं वेगळं, सापडल्यानंतर चालणं वेगळं, आणि चालल्यानंतर परत न सोडणं त्याहून वेगळं. बरं का, एकतर वाटच सापडत नाही सापडत. मग गुरुबीन कोण वाट, कबीर महाराज सांगतात गुरुशिवाय ती वाट कोणी दाखवू शकत नाही. गुरूंनी एकदा वाट दाखवली. बरं का, गुरु दाविली या वाटा, ज्ञानोबाराने सांगितलं एकदा का गुरूंनी वाट दाखवली, त्या वाटेवरून चालणं सुद्धा एवढं कठीण आहे, फार अवघड आहे महाराज. कठीण, एवढं सोपं नाही. वाट दाखवल्यानंतर चालणं, चालताना सुद्धा त्या वाटेने चालताना चालत असताना बरं का परत माणसं वाटेवरून माघारी फिरतात. बरं का, बऱ्याच वेळेला असं होतं
विद्यानंद रवींद्र स्वामी होऊन गेले ना विचार सागरलीला, त्यांच्या चरित्रात असा प्रसंग आला मला. ते गुरुकडे गेले, म्हणले मला गायत्री माता माझ्यावर कधी कृपा करत. ते म्हणले गायत्रीचं पुरस्चरण करा. केलं, पहिलं केलं, दुसरं केलं, तिसरं केलं. एका पुरस्चरणाला 16 महिने लागतात बरं का. अशी 1 नाही 2 नाही 80 केली बरं का. 80 पुरस्चरण केले. म्हणून गायत्री माता काही प्रसन्नच झाली नाही. प्रसन्न नाही झाली. ह्यात म्हणलं काय एवढं केलं पण काय उपयोग नाही. दिलं सोडून दिलं महाराज, सोडून दिलं आणि जंगलात संन्यास घेतला आणि जंगलात निघून गेले आणि तू उपासना चालू केली. दुसऱ्या दिवशी गायत्री माता प्रसन्न झाली. वर डोळे. म्हणले कोण? गायत्री माता. आणि म्हणलं कशा करता? तू माझी उपासना केली ना, म्हणले मी त्याच्याकरता प्रसन्न झाले. जेव्हा पाहिजे होतं तेव्हा नाही, आता संन्यास घेतला ना, आता करू काय? ते म्हणले मी येणार होते 80 पुरस्चरण केले, म्हणले आली नाही. बरोबर आहे ना म्हणले, यायचं होतं मला, का नाही आले? जरा मागं वळून पहा. मागं वळून पाहिले तर 80 पर्वत जळत होते पापाचे. 80 एका पुरुषाला 1 पर्वत जळालं पापाचं. आपलं काय होईन बरं खरं सांगा? तंबाखू खात खात आपलं चाललंय तर काय करावं बरं का? कसं व्हायचं आपलं? 80 पर्वत पापाचे जळले तेव्हा मला येता आलं. असं होतंय महाराज. आपण उपासना करतो आणि देवाला आपल्याला काहीतरी द्यायचंय, त्याच वेळेस आपण वाट बदलतो, मार्ग बदलतो. बरेचसे मी असे पाहिलेत, वारकरी संप्रदायात इतके राहतात, निष्ठेने करतात आणि अचानक मार्ग बदलतात, कुठं जातात काहीच कळत नाही बरं का. काय नाही का बदलतात, रस्ता बदलतात. तुकोबाराय सांगतात वाट सापडणं वेगळं, वाटेवरून चालणंही अवघड आणि चालताना परत वाट बदलणं घडतं. कधी घडतं? 2 विचार आहेत. काही वेळेला माणसं वाट बदलतात प्रलोभानाने, काही वेळेस वाट बदलतात भीतीने बरं का. काही वेळेस प्रलोभन दाखवतात. हे म्हणले काय तिकडे इतके दिवस राहिले, आमच्याकडे या, आमची माळ घाला. दुसऱ्या दिवशी तुम्हाला देव भेटत. देव कशाचा भेटतोय? आमची माळ घाला, आमची माळ घाला. म्हणजे गुरुबद्दल सांगतोय बरं का, दुसरं नाही. आमच्याकडे या, आमच्याकडे या. माणसं लगेच वाट बदलतात. काही वेळेला भीतीने वाट बदलतात. रामायणामध्ये एक प्रसंग असा आला, युद्ध सुरू झालं, सगळे भाऊ सगळे मरायला लागले. रावणाने मग शेवटी कुंभकर्णाला सांगितलं जा युद्ध कर. तो म्हणला माझं काय अडलंय, माझा काय संबंध आहे? ते तुझं रामाचं मला कशाला मध्ये घेतो? पण मला माहिती तो परमात्मा आहे, सीता माता आदिशक्ती आहे, कशाला मी पडू तुमच्या दोघांच्या मध्ये? तो म्हणा तुला माझं ऐकावं लागेल, मी तुझा भाऊ आहे, मोठा भाऊ आहे, जा युद्धाला जा. झालं कुंभकर्ण युद्धाला गेला. काय ताकद महाराज, नुसता 1 पाय टाकला की हजारो रावण मारायचे. हात नुसते असे गेले की हजारो रावण आपल्या वानर मारायचे. निघाला ते कुंभकर्ण त्याच्या मस्तीमध्ये निघाला. रस्त्याने जाता जाता सगळीकडे दुर्गंधी, राक्षस मेलेले, वानर मेलेले, दुर्गंधी. अचानक रस्त्याने जाता जाता सुगंध सुटला. ते कुंभकर्ण इकडं तिकडं पाहायला लागला, कुठं सुगंध येतोय? या कोपऱ्यावरती एक वानर खेळत होत. कुंभकर्णाने जवळ घेतलं, म्हणले तू वास कुठून येतोय? म्हणला माझ्या शरीराचा. म्हणले कोण आहे तू? म्हणले मी गंधमादनी. का वास येतो ते वेगळं कारण आहे, जाऊ द्या बरं का. वास येतोय. अरे म्हणले एवढ्या घाणीत वास सुगंध सुटला, एक काम करतो म्हणले, तुला जीवदान देतो, जा म्हणले. फक्त एक काम कर, तुला जर वाचायचं असेल, तुला जर जगायचं असेल तर मी रावणाचा एवढं सांग म्हण, एवढंच म्हण. तो हसला. तो म्हणाला हे बघ, मी रावणाचा जर आहे असं म्हटलं जगलोच तरी माझं जगणं बंद नाही होणार ना, मला होणार नाही. पण रामाचा म्हणून जर मी मेलो तर एकदाच मरावं लागेल, पुन्हा मरावं लागणार नाही. मग काय करायचं? रामाचा म्हणून मरायचं, पण रावणाचा म्हणून जगायचं नाही. शेवटी त्या कुंभकर्णाने असं घेतलं, कागद चुरगाळावा तसा चुरगळून फेकून दिलं, मारून टाकलं. पण त्यांनी वाट बदलली नाही. तसं तुकोबाराय सांगतात, न संडो हे वाट सापडली देवा, आम्ही जबाबदारी घेतो हा बरं का. एकविध आम्ही न धरू पालट, न संडो हे वाट. आम्हाला ही नामचिंतनाची वाट सापडली, आता ह्या वाटेवरून आम्ही बाजूला जाणार नाही ना. मग देवा आम्ही जबाबदारी घेतली, आता तुम्ही जबाबदारी घ्या. अभंगाच्या दुसऱ्याच्या Oh
तुम्ही घ्या. मनवनी केला पाहिजे सांभाळ. सांभाळायला सांगितलं पण संसाराच्या दृष्टीने नाही बरं का. संसारातलं सांभाळायला जर सांगितलं असतं तुकोबाऱ्यांनी, देवानी काय सांभाळलं नसतं का? प्रपंचाच्या दृष्टीने कशाला दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, कशाला काही नाही. पण संसारातलं काही सांभाळा, संसार सांभाळा, प्रपंच सांभाळा. उलट म्हणले प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी बरं का. प्रपंचातलं सांभाळा सांगितलं नाही का? त्याचं कारण आहे महाराज, प्रपंच देवानी सांभाळायची काही गरजच नाही. कारण का? प्रपंचातलं जे मिळतं ते आपल्या प्रारब्धाने अन्नमान धन येतो प्रपंच जे जे मिळतं, जे जे मिळणार आहे किंवा मिळालेलं आहे की जे मिळणार नाही ते सगळंच्या सगळं प्रारब्धावर अवलंबून आहे. मग ते काय देवाला द्यायचं आणि देवानी सांभाळायचं काही गरज नाही. पण परमार्थात देवानी सांभाळावं लागतं. कारण का बरं का, तुकोबाराय सांगतात देवाने आम्हाला सांभाळलं पण आहे बरं का. तव साह्य झाला हृदय निवासी, बुद्धी दिली ऐसी नाश नाही बरं का. कारण काय होतं महाराज, ज्ञानोबाऱ्यांनी सुद्धा वर्णन करताना म्हटलंय का वर चिंतन करताना माणसं प्रपंचामध्ये जाताना कधी आपला रस्ता बदलतील सांगता येत नाही. म्हणून संत तुकोबाऱ्यांना पण म्हणावं लागलं तेव्हा आम्हाला ह्याच्या परमार्थाच्या दृष्टीने तुम्ही सांभाळलं पाहिजे. बघा तुकोबाऱ्यांचे एक चिंतन आहे. तुकोबाऱ्या सांगतात काहीच करू नका, काहीच देवाला मागू नका, पण रोज देवाच्या समोर उभा राहिलं ना एक काम करा, देवाला हात जोडा आणि देवाला सांगा देवा माझ्या अंतःकरणात जो भाव निर्माण झालेला आहे ना, एक काम करा आता माझ्या भावा आता माझ्या भावा अंतराय नको देवा. देवा एवढं तुम्ही सांभाळा, आमचा भाव शेवटपर्यंत राहायला पाहिजे. अरे एवढं सोपं नाही महाराज, अवघड आहे. म्हणून तो कोबऱ्या सांगतात देवा मनोनी केला पाहिजे सांभाळ. काय त्याचं कारण आहे, माझे बुद्धिबळ पाय तुझे. देवा तुझ्या पायामध्ये चरणामध्ये तेवढी ताकद आहे बरं का. कारण माझं जे बळ आहे सगळं काय तुझ्या चरणामध्ये आहे. परमात्म्याच्या चरणामध्ये फार मोठी ताकद आहे महाराज, फार मोठी ताकद आहे. किती ताकद आहे परमात्म्याच्या चरणामध्ये, एवढी ताकद आहे. बघा काय ताकद आहे. आपण रामायणातला प्रसंग पहा. सीता ज्या लहान होत्या, लहान असताना त्या जनक राजाकडे एक शिवधनुष्य होतं महाराज. आणि ते शिवधनुष्य एका खोलीत ठेवलं होतं. कारण का ते उचलायला बरेच माणसं लागायचे, हजारो माणसं लागायची ते उचलायचं. आणि मग त्या शिवधनुष्याच्या ते नादी कोणी लागायचं, एका खोलीत ठेवून दिलं. आणि ती खोली सारवायची असेल तर कडेकडीने सारवायची, त्याच्या मादी नाही लागायचं. कोण उचलायचं आणि कोण सारवायचं, कडीने ती खोली सारवायची. सीतामाता लहान होत्या आणि त्या लहान असताना सीतामातेने हट्ट केला मला त्या खोलीत जायचं ज्याच्या शिवधनुष्य ठेवलंय. आता ही शक्तीच, सीतामाता काय सामान्य होत्या का, शक्तीच. ती म्हणजे मला जायचं, गेले. आणि त्या खोलीत त्या काही महिला सारवत होत्या, ते म्हणले ही खोली मलाच सारवायची. आता लहान मुलाचा हट्ट असतो, त्यात शक्ती माता बरं म्हणले सारू द्या. मग सीतामाता सारवा लागल्या आणि ते धनुष्य मध्ये आलं. कोणतं? शिवधनुष्य. जे धनुष्य उचलायला शेकडो माणसं लागायचे. आणि या 8-9 वर्षाच्या सीतेने ते सारवता सारवता धनुष्य मध्ये आलं म्हणून डाव्या हातात उचललं आणि खालचं सारून घेतलं. पाहिलं ते जनक राजाने, बाबो म्हणले ही 8-9 वर्षाची मुलगी, जे शिवधनुष्य उचलायला हजारो माणसं शेकडो माणसं लागतात, तिने डाव्या हातात सहज उचललं आणि खालचं सारून घेतलं. म्हणले हिच्या करता नवरा तसाच बघावा लागत. कारण का
कॉम्प्युटर इंजिनियर झाला आणि त्याला 10वी नापास चालेल का? नाही ना. तसंच नवरा पाहावा लागत म्हणले. मग स्वयंवर ठेवलं आणि मग स्वयंवर ठेवल्याच्या नंतर सगळे आले. त्याच्यात प्रभू रामचंद्रजी गेले. झालं, सीतेने त्यांना वरलं, सगळं झालं. आता एकमेकांच्या गळ्यात माळही घातली. माळ घातल्यानंतर पाया पडायचा प्रसंग आला. सीता मातेने पाया पडलं पाहिजे. सगळ्यांनी विनंती केली, आई पाया पडा, आई पाया पडा. म्हणले पाया नाही पाडणार. नाही पाडणार का? ये चरण रज महिमा मै जानी रे. बर का, सीता माता म्हणते ये चरण रज महिमा मै जानी रे. अहिल्या के पट्टराणी, मला माहिती म्हणले देवाच्या चरणाचा काय महिमा आहे मला माहिती. चरणीच्या रजे अहिल्या तारेली, रूपवंत केली खूप जादाशी. तुकोबाराय सांगतात या चरणामध्ये एवढी ताकद आहे. काय ताकद आहे? मी नाही पाय पाडणार म्हणले. का? मी आत्ताच ऐकलंय म्हणले. इकडं येण्याच्या आधी हा प्रभू रामचंद्र त्या शिळेला स्पर्श केला आणि स्पर्श केल्याच्यामुळं ती शिळा काय झाली? स्त्री झाली. शिळा होती आहे की नाही? शिळा होती मनुष्या झाली. वर्णन केले ती झाली. पण ह्याच्यावर पूज्य डोंगरेजी महाराजांनी असं वाक्य लिहिलंय बरं का, भागवतात चिंतन ऐका. ज्या वेळेस त्या शिळेला स्पर्श करायची वेळ आली ना, त्या ऋषींनी सांगितलं देवा शिळेला स्पर्श करा तेव्हा तिचा उद्धार होईल. ते म्हणले आपण या अवतारात करणार नाही. ती दगडाची असली तरी करणार नाही स्पर्श. का नाही करणार म्हणले. आपला नियमच आहे एक पत्नी, आपण एक पत्नी राहणार आहे. शिळा जरी दगडाची ती स्त्री असली तरी आपण स्पर्श करणार नाही. अहो म्हणले उद्धार कसा होईल? मला माहित नाही म्हणले. तर डोंगरे महाराजांनी असं चिंतन मांडलं. डोंगरे महाराज सांगतात प्रभू रामचंद्रांनी स्पर्शच केला नाही. मग काय केलं? प्रभू रामचंद्राच्या शरीराला स्पर्श करून हवा केली आणि त्या शिळेला स्पर्श झाली आणि साहित्य झाली असं वर्णन केलं. पण स्पर्श केला नाही असं डोंगरे महाराजांनी चिंतन केलंय बरं का. रामायणामध्ये त्यांनी चिंतन मांडले असं. चला मला ते सांगायचं नाही, पण मला माहिती म्हणले या दगडाला जर स्पर्श झाला तर स्त्री होती, तर माझ्या डोक्यावर असलेला मुकुट आहे आणि त्या मुकुटाला असलेले खडे आहेत ते तरी दगडच आहेत, मौल्यवान असले तरी. समजा मी त्या देवाच्या पाय ठेवला, पायावर डोकं ठेवलं तर या दगडाच्या जर स्त्रिया झाल्या तर मला किती कुठं ना होईल म्हणजे. त्याच्यामुळे पाय पडत नाही. हा चरणाचा महिमा मला माहिती, मला माहिती, मी डोकं ठेवणार नाही. ही देवाच्या चरणाची ताकद आहे, ही संतांनी ओळखली. म्हणून देवाच्या चरणाला एवढी किंमत आहे. सगळ्या संतांनी वर्णन करताना चित्ती तुझे पाय नाम वर्णावे गुण. देवा चरणाजवळ आमचं मन गेलं पाहिजे, कारण तुझ्या चरणामध्ये किती सामर्थ्य आम्हाला कळाले. म्हणून तुकोबाराय सुद्धा प्रार्थना करताना म्हणतात माझे चित्त तुझे पाय देवाच्या चरणात शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये चिंतन करताना असं वर्णन केले परमात्म्याच्या चरणात काय ताकद आहे.
वर्णन केले. ध्वज वज्रांश ऊर्ध्वरेखा दोन्ही पायी पद्मदेखा. परमात्म्याच्या चरणावरती चिन्ह आहेत. प्रत्येक अवतारात देवाने काही चिन्ह धारण केलेत. पूज्य डोंगरेजी महाराजांनी वर्णन केलंय, भगवान गोपालकृष्णाच्या रूपाने अवताराला आले तेव्हा प्रभू गोपालकृष्णाने 11 चिन्ह धारण केली. 11 बरं का वर्णन केले. उद्धवाला कसं त्याचा माहिती चिंतन पहा. भगवंताने चिन्ह धारण केले. कशा करता? भगवंताने एक एक चिन्ह एक एक भक्ताला देऊन टाकलं महाराज. ते त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, एक एक चिन्ह देऊन टाकलं. फार जुना काळ नाही, आताच्या ह्याच्यातला प्रसंग आहे महाराज. एक 25-30 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. जैन संप्रदायामध्ये एक फार मोठे साधू होऊन गेले, आनंद ऋषीजी. तुम्ही नाव ऐकून असाल. गुरुवर्य तात्या त्यांच्या दर्शनाला जायचे. त्या नगरला राहत असताना तात्या त्यांच्याकडे जायचे. फार मोठे साधू होते. त्या आचार्य आनंद ऋषींच्या पायावर एक चक्र होतं, सुदर्शन चक्र बरं का. आणि त्यांनी फक्त तात्यांनाच दाखवलं होतं. ते बरोबर तात्यांनी दाखवलं होतं ते चक्र होतं. मग तात्यांनी त्यांच्या मुलांना सांगितलं, अरे त्या आनंद ऋषींच्या पायावर देवाचं चिन्ह आहे, देवाचं चिन्ह आहे म्हणले, चक्र आहे त्याच्यावरती. मग त्यांना 2-3 दिवस आमचे वडील ते जायचे, त्यांना दाखवलं नाही. मग त्यांनी सांगितलं तात्या ते दाखवत नाहीत. ठीक आहे म्हणले चला. मग तात्यांनी त्यांना सांगितलं माझेच मुले दाखवा. मग दाखवलं बरं का. म्हणजे आजही फार जुना काळ नाही हा, त्यांना गुरुवर्य तात्यांच्या काळातच ते होते. अशा चिन्ह देवाने देऊन टाकले. एका भक्ताला ती चिन्ह देऊन टाकले. ही देवाच्या पायात ताकद आहे. म्हणून तुकोबाराय देवाला सांगतात, माझे बुद्धिबळ पाय तुझे. म्हणून देवा मनोनी केला पाहिजे सांभाळ, माझे बुद्धिबळ पाय तुझे विठोबा रखुमार. संडो हे वाट सापडली, मनोनी केला पाहिजे सांभाळ, माझे बुद्धिबळ पाय तुझे. वेळ संपली. 5 मिनिटं आपल्या हातात आहे. अभंगाचं पूर्ण चिंतन होणार नाही. तुकोबारे सांगतात, जबाबदारी आपण देवावर टाकतोय. मग लक्षात आलं तुकोबाऱ्यांच्या, अरे आपण जबाबदारी ज्याच्यावर टाकतोय तो काय सामान्य का? नाही. पण आपण बोलता बोलता जास्त बोललो. ज्ञानोबाराय सांगतात, म्हणूनही बोलत ढसाळ गेलो. तसं झालं. तुकोबाऱ्यांच्या लक्षात नाही नंतर आलं, बोलताना आपण जास्त बोललो गेलो. शास्त्राचा सिद्धांत असा आहे, जास्त बोललं तर माणसाला कळत नाही. म्हणून वेळेत बोलावून वेळेत संपवावं बरं का. बहुत न कळे बोलता प्रकार बरं का. जास्त बोललं की कळत नाही. म्हणून शास्त्राचा विचार असा आहे, माणसाने कमी बोलावं. गुरुवर्य पंडित ते सांगतात, माणसाने परमार्थ आपला जर चांगला चाललाय हे करण्याकरता काय केलं पाहिजे? कमी बोलावं, कमी खावं, कमी झोपावं. म्हणजे परमार्थ नीट चाललाय समजावं. आता आपलं काहीच कमी नाही, कमी काहीच नाही. कमी बोलणं नाही, कमी खाणं नाही, झोपणंही कमी नाही, सगळं जास्त आहे महाराज. परमार्थ सुरू झाला कधी समजा हे घडलं पाहिजे. युक्त आहार विहार नियम इंद्रिया कमी बोललं पाहिजे. एक तुम्हाला सांगू का सिद्धांत, आयुर्वेदामध्ये असा विचार आलाय, माणसाला जे खाली पाठवलंय ना, खाली
आयुष्यावर पाठवलेलंच नाही. 80 वर्ष 50 वर्ष समजूच नका. मग माणसाला खाली पाठवले ते श्वासावरती. प्रत्येकाचे श्वास ठरलेले आहेत. ज्याचे 100 ठरले तो 100च घेणार, ज्याचे 1000 ठरले तो 1000च घेणार. ज्याचे 100 ठरलेत तो 99 घेऊ देणार नाही आणि 101 घेताच येणार नाही. का? त्याचे ठरलेले 100. ते म्हणतात त्याला कसं कळतं? आपल्या प्रत्येकाचे मीटर वरती आहेत श्वासाचे, ते खाली नाही म्हणून बरं आहे. खाली असे त्याच्या वायरी तोडल्या असत्या. हा फार आवडे लोक बरं का. वरती आहेत. ऐका, वरती श्वास बरोबर मोजले जातात. पण त्याच्याकरता देवाने एक अपवाद केलाय. तुम्ही बघा, आता दिवाळी आली ना, दिवाळी आली की पेपरला जाहिराती येतात. काय जाहिरात येतात? एकावर एक फ्री, हे घेतलं की ते फ्री, हे केलं की ते फ्री, असं येतं ना. माणसं फ्री म्हटलं की पळत जातात. पण खाली कोपऱ्यात लिहिलेलं असतं अटी शर्ती लागू. पण ते फार बारीक असतं, ते कोणी वाचत नाही, दिसत नाही. मग तिथं गेल्यावर कळतं अरा म्हणजे चुकलंच बरं का. तसंच आहे, देवाने श्वास घेऊन खाली पाठवलंय पण खाली लिहिले अटी शर्ती लागू. काय? ऐका, अटी शर्ती असे आहेत. देवाने सांगितलं प्रत्येकाला श्वास घेऊन पाठवलंय, पण कसं श्वास कसे सोडायचे तुमच्या हातात दिले. का? तुम्ही बघा, आपण जर शांत बसलो ना एका जागेवर तर किती हळूहळू श्वास पडतात महाराज. आणि तेच शिव्या द्यायला लागलं की, मारामाऱ्या करायला लागले की डबल श्वास बाहेर पडतात. मग आता शांत बसलं की श्वास कमी पडतात. मग देवाने सांगितले एक काम करा, मी त्याच्याकरता काही अटी लावल्यात. काय अटी लावल्यात? जो कीर्तनात बसल, जो चिंतनात बसल, जो भजनात बसल, जो माझ्या सानिध्यात संतांच्या सानिध्यात बसल, त्या काळातले मी श्वास धरणार नाही बरं का. त्या काळातले श्वास तुम्हाला बोनस म्हणून देऊन टाकीन. मग आता विचार करायचं, कीर्तनाला येऊन बसायचं 2 तास का बाहेर तिकडं तंबाखू खात बसायचं आणि श्वास कमी करायचे. इथं जर येऊन बसलं 2 तास, तेवढे 2 तास बोनस मिळणार श्वास आणि तेवढंच आयुष्य वाढणार बरं का. म्हणून सांगितलं, तुकोबारांच्या लक्ष झालं, बहुत न कळे बोलता प्रकार. आपण बोलत गेलो, जास्त बोललो गेलो, पण देवाला जास्त बोलायची गरज नाही. अंतरांतर साक्ष असे, त्याला काही गरज नाही जास्त बोलायची. त्याला सगळं कळतंय. न सांगता तो माकळो येते अंतर, त्याला सांगावं लागत नाही. पण बोललो आपण, बोलण्याच्या भरात जास्त बोललो, पण लगेच तुकोबारांच्या लक्षात आलं, बोललो तर बोललो, काय झालं? बोललो तर बोललो, काय झालं? का? माझं देवाचं नातच तसं आहे. माझं देवाचं नातं असं आहे की मी देवाला काही काम सांगू शकतो, काम सांगू शकतो. बघा तुम्ही, आमचं नातं देवाचं असं आहे की मी देवाला काम सांगू शकतो. लहान मुलगा असला ना, लहान मुलगा, तो वडिलांना काम सांगतो. मग आता वडिलांनी काम सांगितलं केलं पाहिजे का? नाही, पण करतात. का करतात? दोघांचं असलेलं नातं. तसं तुकोबारे सांगतात, मी देवाला काम सांगतोय आणि देवाने माझं काम ऐकलं पाहिजे. आमचं नातं तसं आहे. कसं नातं आहे? तुकोबारे सांगतात, आमचं नातं इतकं जिव्हाळ्याचं आहे, इतकं जिव्हाळ्याचं आहे. ते तुकोबारे अभंगाच्या शेवट Thank you.
जीवीच्या जीवना. आगा, हा आगा शब्द आहे ना अंतःकरणात लागणार आहे. म्हणून तुकोबाऱ्यांचा आगा शब्द जिथं जिथं आला ते अभंग तसेच. आगा करो ना करा, आहे की नाही, अंतःकरणाला लागणारा शब्द आहे महाराज. फार जिव्हाळ्याचा शब्द आहे. तुका म्हणे आगा जीवीच्या जीवना तुची नारायणा. जीवीच्या जीवन आहे देवा, तू माझ्या फार जवळचा आहे म्हणून तुला हे काम सांगतोय. बापुरुक महादेवरू जीवीचा जिव्हाळा, काही गेले या वेगळा नव्हे गे माये. ही अवस्था आहे आमची. म्हणून तुकोबाऱ्या सांगतात देवा हे नातं असल्यामुळं तुला काम सांगतो. काय मनवणी केला पाहिजे सांभाळ, माझे बुद्धिबळ पाय तुझे ज्ञानेश्वर. देवाता सरते करी ही वचने तुझ्या कृपादाने बोलिलोती. तुझे देणे तुझ्या समर्पणे पायी झालो उतराई पांडुरंगा. झालेली सेवा परमात्मा पांडुरंगाच्या चरणी, श्री साळवन मातेच्या चरणी, गुरुवर्य तात्या महाराज, सद्गुरू आनंदाश्रम स्वामी महाराज, श्री सद्गुरू जोग महाराजांची सेवा समर्पित करून मी या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देणार आहे. फक्त जाता जाता एक सांगतोय, कलियुगाचा काळ आहे, नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. सगळ्यांनी मिळेल तेव्हा नामचिंतन करा, नामस्मरण करा. संतांचं नामचिंतनामध्ये अधिक ताकद आहे. परमात्म्याच्या नामापेक्षाही तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम, हे जरी तुकोबाऱ्यांचं असलं ना, हे सगळ्या संतांना लागू पडतं. सावता महाराज असतील, नामदेवराय असतील, गोरोबा काका असतील, चोखोबाराय असतील, जनाबाई असन, सगळ्या संतांकरता हे प्रमाण लावून टाका. नाम घेता कापेयम. कोणत्याही संतांचं नामचिंतन करावं, कारण त्याच संतांशिवाय आपला उद्धार होऊ शकत नाही. कलियुगाचा काळ देवाचा नाहीच, संतांचा आहे बरं का. तुम्ही बघा सगळीकडं प्रलय चाललाय, पण महाराष्ट्र जरा बरा आहे. ते संतांच्या कृपेमुळं, संतांच्या कृपेमुळं. म्हणून मिळेल तेव्हा 1 मिनिट का होईना दिवसातून काढा, संतांचं नामचिंतन करा. म्हणून विनंती आहे, 1च मिनिट सगळ्यांनी नामचिंतन करा. हात आणि टाळ्या वाजवून मुखाने घोष करा, तुकाराम.